श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णांनी इहलोकाची यात्रा संपवली. तिथून कलियुगाला सुरुवात झाली. कलियुगामध्ये होणाऱ्या राजांची नावं, किती दिवस ते राज्य करतील हे मी तुला सांगितलं. राजा, या कलियुगाचे धर्म तू विचारले म्हणून तुला सांगतो. ततश्चानुदिनं धर्म सत्यं शौचं क्षमा दया. परीक्षिता, बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती या सगळ्यांचा लोप होत जाईल. कलियुगामध्ये ज्याच्याकडे धनसंपत्ती असेल, वित्तमेव कलौ नॄणां जन्माचार गुणोदयः, त्यालाच लोक कुलीन म्हणतील, सदाचारी म्हणतील आणि सद्गुणी म्हणतील. कुणाला? ज्याच्याजवळ धन असेल त्याला. धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. विवाह संबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. दाम्पत्येभिरुचिर हेतुर मायैव व्यावहारिके. मंडळी, बघा, शुकाचार्यांनी तेव्हा राजाला सांगितलं की राजा, या कलियुगामध्ये विवाह संबंध हे आपापसात ठरतील, एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. व्यवहारात कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. ब्राह्मणाची ओळख फक्त गळ्यामधलं जानवं एवढीच राहील. बाकी जे काही त्याचे गुण सांगितलेत ते गुण त्याच्यामध्ये सापडणार नाही. बाह्यवेशावरून आश्रम ठरेल. याचा अर्थ मंडळी, संन्याशी हा फक्त बाह्यवेशावरून ठरेल. खरं म्हणजे आपण ऐकलंय, भगवंतानी ब्रह्मचर्य आश्रमामध्ये व्यक्तीची लक्षणं कशी असावी, गृहस्थ आश्रमामध्ये व्यक्तीचं आचरण कसं असलं पाहिजे, वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्यांनी कसं वागलं पाहिजे, आणि संन्याशी असल्यावरती त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे याचा विचार कलियुगामध्ये राहणार नाही. हे सगळे आश्रम फक्त बाह्यवेशावरून ठरतील. अर्थात आपल्याला सांगितलंय म्हणून तर शाहीर राम जोशी म्हणले ना, काय गळ्यात घालून तुळशीची लाकडे. फक्त बाह्यवेशाने भगवत प्राप्ती नाही, अंतरंग पण महत्त्वाचं आहे. पण कलियुगामध्ये हे सगळं बाह्यवेशावरून ठरेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजल्या जाईल. गरिबी हेच दुर्जनत्वाचं लक्षण असेल आणि दांभिकपणा हे साधुत्वाचं लक्षण असेल. जितका व्यक्ती ढोंगी, जितका व्यक्ती पाखंडी, जितका व्यक्ती नाटकी, तेवढा तो साधू म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध होईल. अनाढ्यतैवा साधुत्वे साधुत्वे दंभ एव तू. तो बाहेरून जेवढे नाटकं करील तेवढे लोक त्याला साधू म्हणतील. एकमेकांची पसंती हाच विवाह संस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. राजा, दूरे वार्ययनं तीर्थम लावण्यम केशधारणम. लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस ठेवणं हे सौंदर्याचं चिन्ह समजल्या जाईल. आपलं पोट भरणं हाच सगळ्यात मोठा पुरुषार्थ समजल्या जाईल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानल्या जाईल. अर्थात सत्य काय आहे याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, तर जो कोणी आरडाओरडा करेल
त्यालाच फक्त सत्य मानले जाईल. कुटुंबाचं पालन पोषण हे चातुर्य समजलं जाईल. कीर्ती मिळवण्यासाठी धर्माचं आचरण केल्या जाईल. धर्माचं आचरण कशासाठी करतील लोक? तर फक्त कीर्ती मिळवण्यासाठी. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र यांपैकी जो बलाढ्य असेल तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी आणि क्रूर राजे प्रजेचे धन आणि बायका पळवतील. त्यांना भिवून प्रजा डोंगर दऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला, कंदमुळं, मांस, मध, फळं, फुलं आणि बिया आदी खाऊन आपलं पोट भरतील. कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल, कधी हिमवर्षा होईल, कधी घनघोर वादळ येईल, कधी उष्णता वाढेल, कधी पूर येईल. या उत्पातांनी आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती प्रजा नष्ट होईल. लोक तहानभूक, रोग, अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य 20 किंवा 30 वर्षापर्यंत असेल. क्षीयमानेषु देहेषु देहिनान कलिदोषतः. कलिकाळाच्या दोषांमुळे प्राण्यांचे शरीर लहान आणि रोगग्रस्त होईल. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेद मार्ग नष्टप्राय होऊन जाईल. पाखंड प्रचुरे धर्मे दस्युप्रायेषु राजसु. धर्म कार्यामध्ये पाखंडी लोकांचं वर्चस्व वाढेल. राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटं बोलणं, विनाकारण हिंसा करणं आदी या सगळ्या प्रकारची वाईट कर्म करून लोक आपली उपजीविका चालवतील. क्षुद्रप्रायेषु वर्णेषु छागप्रायासु धेनुषु. चारही वर्णांचे लोक क्षुद्रांप्रमाणे आचरण करतील. गायी शेळ्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणाऱ्या होतील. आश्रमही घरांसारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानल्या जाईल. धान्याची रोपं आखूड होत जातील. मोठी झाडं शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची आणि दाट सावली नसलेली होत जातील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील. घरही हळूहळू सुनी सुनी व्हायला लागतील. अशा प्रकारे इत्थं कलौगत प्रायो जनेतु खरधर्मणि धर्मत्राणाय सत्वेन भगवान वतिरिष्यती. अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसं गाढवासारखी होतील. तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. राजा, चराचर गुरोर्विष्णो ईश्वरस्याखिलात्मनः धर्मत्राणाय साधूनां जन्मकर्मापनुत्तये. सर्वशक्तिमान, सर्वस्वरूप, चराचराचे गुरु भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी, साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात. त्या काळी शंबल नावाच्या गावाचा प्रमुख असणाऱ्या विष्णुशय नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टमहासिद्धींनी संपन्नानी सद्गुणांचे आश्रय चराचर जगाचे स्वामी भगवान देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवर संचार करतील आणि राजे म्हणवणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील. जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मनं भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. यदावतीर्णो भगवान कल्कीर्धर्मपतिर्हरिः. त्यांच्या हृदयामध्ये सत्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे संतती बलवान होऊ लागेल. धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील तेव्हा सत्ययुगाला सुरुवात होईल आणि नवीन संतती
ही सात्विक व्हायला लागेल. जेव्हा चंद्र, सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील त्यावेळेला सत्ययुगाची सुरुवात होईल. चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील सर्वांचे मी थोडक्यात तुला वर्णन करून सांगितलं. राजा, आरभ्य भवतो जन्म यावन्नंदाभिषेचनम. तुझा जन्म झाल्यापासूनचे नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत 1115 वर्ष होतील. जेव्हा आकाशात सप्तऋषींचा उदय होतो तेव्हा प्रथम त्यातील 2 तारेच दिसतात. त्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसतं. सप्तऋषी त्या नक्षत्रांबरोबर मनुष्यांची 100 वर्षे राहतात. ते तुझ्या जन्माच्या वेळी आणि आता सुद्धा मघा नक्षत्र आहे. भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्ण रूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला तेव्हाच कलियुगाने या जगात प्रवेश केला. त्यामुळेच माणसं पापात रममान व्हायला लागली. जोपर्यंत लक्ष्मीपतींच्या चरणकमलांचा स्पर्श पृथ्वीला होत होता, यावत्स पादपद्माभ्यां स्पृश्यन्नास्ते रमापतिः, तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकत नव्हतं. ज्या वेळेला सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरायला लागले त्याच वेळेला कलियुगाला सुरुवात झाली. देवतांच्या कालगणनेनुसार कलियुगाचे आयुष्य 1200 वर्षांचं, म्हणजेच माणसांच्या कालगणनेनुसार 4,32,000 वर्षां एवढा आहे. जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात गेलेले असतील त्यावेळेला पृथ्वीवर नंदाचे राज्य असेल. तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागली. इतिहासवेत्या विद्वानांचं असं म्हणणं आहे राजा की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने परमधामाकडे प्रयाण केलं त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची सुरुवात झाली. परीक्षिता, देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा 1000 वर्ष होऊन जातील तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसांची मन सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप जाणायला लागतील. तेव्हापासून सत्ययुगाची सुरुवात व्हायला लागेल. इत्तेष मानवो वंशो यथा संख्यायते भुवी. मी तुला पृथ्वीवरील मनुवंशांचं वर्णन करून सांगितलं. त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण, वैश्य आणि क्षुद्र यांची सुद्धा वंश परंपरा आहे. मी तुला फक्त क्षत्रियांची वंश परंपरा सांगितली. राजा, एतेषां लिंगानां पुरुषाणां महात्मनां. जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले त्यांची फक्त नावे आहेत. गोष्टीच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवरती आहे. शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकू वंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहेत. ते तीव्र योगबलाने युक्त असे आहेत. कलियुगाच्या शेवटी वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रम धर्माची स्थापना करतील. कृतंत्रेताद्वापरंच कलिश्चेती चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भुवी प्राणीषु वर्तते. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युग आहेत. याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात. परीक्षिता, मी तुला जे वर्णन करून सांगितलं ते सर्व तसंच इतर राजेसुद्धा या पृथ्वीला माझी माझी म्हणत शेवटी मरून गेले. परीक्षिता, तुला खरं सांगू का? अरे, राजा म्हणवणाऱ्याच्याही जीवनाचा शेवटी किडा, विष्ठा किंवा राख या रूपातच होतो. त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो त्याला आपला स्वार्थच समजत नाही, कारण त्यामुळे शेवटी आपल्यालाच नरकात जावं लागणारे, नरक प्राप्त होणारे हे त्याला कळत नाही. ते लोक असा विचार करतात की आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा, नातू किंवा माझे वंशज कशा तऱ्हेने याचा उपभोग घेतील एवढ्याच विचारात ते राहतात. ते मूर्ख ह्या अग्नी, पाणी आणि मातीच्या शरीराला आपलं मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात. शेवटी ते हे शरीर आणि जग हे दोन्ही सोडून स्वतः अदृश्य होतात. ये ये भूपतयो राजन भुंजन्ति भुवमोजसा कालेन ते कृता सर्वे कथा मात्रा कथासुच. ज्या ज्या राजांनी स्वस्वार्थाने, स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला
त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवलं. ह्याचा अर्थ ते आता फक्त गोष्टी रूप राहिलेत. राजा, यामुळे जीवनामध्ये केव्हाही भगवतचिंतनाचा आश्रय घेणं हे सगळ्यात उत्तम आहे. हे ऐकल्यावर हात जोडून परीक्षिताने विचारलं, महाराज, कलियुग इतकं घोर आहे, तर या कलियुगामध्ये श्रेष्ठ उपाय काय ते मला सांगा. ते ऐकूया उद्याच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.